जय गणेश. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज अक्षय तृतीयेनिमित्त बाप्पांचा विवाह सोहळा देवी शारदेबरोबर हा या ठिकाणी संपन्न होते. आपल्या सर्वांना कल्पना आहे गाणपत्य संप्रदायामध्ये देवी शारदा म्हणजे देवी बुद्धी. गणपती बाप्पांच्या दोन कार्यकारिणी शक्ती आहेत, एक देवी सिद्धी माता, एक देवी बुद्धी माता. आणि देवी बुद्धी माता जी आहे तिलाच देवी शारदा असे म्हणतात. आणि या देवी बुद्धी मातेचा बाप्पांचा मिलनाचा म्हणजे विवाहाचा सोहळा हा अक्षय तृतीया दिवशी संबोधला गेलेला आहे. आणि त्याचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी हा विवाह सोहळा आपण आयोजित केलेला आहे. आपली जी बुद्धी आहे, विवेक बुद्धी आहे, ती गणपती बाप्पाच्या चरणी समर्पित केल्यानंतर बाप्पांची प्राप्ती होते असा यामागील उद्देश आहे. त्यामुळे आजच्या या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सर्वांना अक्षय तृतीयेच्या आणि बाप्पांच्या या विवाह सोहळ्याच्या शारदेश मंगलमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आला आला उन्हाळा आला. आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला. या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल. तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे. पराभूत केलं. मला तर असं वाटतं की ज्या वेळेला महिलांना असा अधिकार नाकारला जातो त्याच्यानंतर त्यांना तो आसुरी आनंद झाला होता. तो आसुरी आनंद त्यांचा तिलापेक्षा सुद्धा नारी शक्ती बंधन विधेयक त्यांनी पराभूत केला याचा त्यांचा आसुरी आनंद. त्या विरोधात आम्ही नाही आहे जे अन्य जोडले जात आहेत या जागा वाढवण्याच्या विरोधात आम्ही बोलतो. नारी शक्ती विधेयक त्याला 2024च्या निवडणुकांमध्ये ते लागू करण्याची त्यांची भूमिका होती, तर त्यांनी ते सभागृहात मांडायला पाहिजे होतं, त्याच्यासाठी आग्रह धरायला पाहिजे होता. पण 2023मध्ये लगेच 2024च्या निवडणुका 7-8 महिन्यात असताना ते लागू करणं अवघड होतं. परत पुनर्रचना करणं कायद्याने बंधनकारक होतं. या पार्श्वभूमीवरती सरकारने जेव्हा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी श्रेय घेतलं आणि आता ते प्रत्यक्षात होऊ द्यायचं नाही. ती गेल्या 30 वर्षातली समाजवादी पक्षाची आणि काँग्रेस पक्षाची जी दुटप्पी भूमिका होती त्याप्रमाणेच त्यांनी वर्तन केलेलं आहे. मी तुम्हाला सांगते 96 साली मला एका काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं होतं की ताई तुम्हाला नक्की संधी मिळेल, कारण आता आरक्षण विधेयक 98 साली लागू होणार आहे. कारण तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आणि मी बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर शिवसेनेमध्ये त्यांचं नेतृत्व सहकार्य काम केलं. आता 4 वेळा मी आमदार झाले तरी ते आरक्षण येत नाहीये. त्यामुळे मला काय वाटतं लबाडाचं घरचं जेवण असं हे त्यांचं काँग्रेसची भूमिका. आपण याच्या पूर्वीचा इतिहास पाहिला तर बऱ्याचशा वेळेला जनगणना होऊन परत पुनर्रचना व्हायला काय जात असतो, त्याच्यामध्ये दिरंगाई होऊ नये हा त्यांचा हेतू होता. आणि प्रत्येकाच्या अमित शहा यांनी जी मांडणी केली सभागृहामध्ये तर प्रत्येक राज्यामध्ये 5% तर 5% वाढ, काही ठिकाणी आधी 8% झाली होती तर आता 8% वाढ, म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात व्यवस्थित प्रत्येकाला स्थान मिळणार होतं. दक्षिणेकडच्या राज्यांचं सुद्धा त्यांना जागा वाढणार होत्या, कुठे जागा कमी होणार नव्हत्या. परंतु त्यांना काही पे निगा आहे काही पे निशाणा तसं काहीतरी करून विरोध करायचा होता. म्हणून लोकसभेच्या वेळेला राज्यघटना हे बदलणार आहेत असा जसा खोटा प्रचार केला होता तसाच खोटा प्रचार करून त्यांनी लोकसभेच्या वेळेला जनतेकडून जे थोडीशी मतदानामध्ये कमी झालं होतं त्याचा गैरफायदा त्यांनी घेतलेला आहे. इतकंच नव्हे तर सोनिया गांधी या नेत्या आहेत, महिला नेत्या. काँग्रेससाठी जो मी शब्द वापरला होता ना मावशीचं प्रेम, तसं नाव महिलांचं पण विरोध त्यांना त्याची आसुरी आनंद झाला त्याच्यावरून दिसत होता.